रेस्टॉरंट स्टाईल भाज्या जेव्हा आपण घरी करायला जातो त्यावेळेस ती भाजी अजिबातच तशी होत नाही. बरं, त्यांच्या भाजीमधलं जे पनीर असं ते अतिशय सॉफ्ट असतं आणि आपण जर घरी करायला गेलो की आपलं पनीर सुद्धा हार्ड होतं. तर आपण काही महत्वाच्या चुका करतो ज्यामुळे आपण घरी तयार केलेल्या पनीरच्या भाजीचं पनीर अगदी हार्ड होतं आणि ग्रेव्ही सुद्धा तशी क्रीमी टेक्स्चरची होत नाही. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे रेस्टॉरंट मधलं पनीर अतिशय सॉफ्ट का बरं असतं आणि आपण जे घरी पनीर वापरतो ते थोडंसं हार्ड असतं. तर याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे हे पनीर असं रेस्टॉरंट मध्ये तयार करतात किंवा रेडीमेड आणलेलं जे पनीर असतं ते ना पाण्यामध्ये ठेवत असतात. अजिबात फ्रीज मध्ये तसंच ठेवत नाहीत किंवा हवाबंद डब्यामध्ये सुद्धा न ठेवता पनीरचा अख्खा जरी मोठा क्यूब असेल तरी सुद्धा तो पाण्यामध्ये, जसे आपण बटाट्याचे काप कसे पाण्यामध्ये घालून ठेवतो तसे ठेवायचे, म्हणजे पनीर अतिशय सॉफ्ट राहतात. ही टीप आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा. आता या पनीरच्या भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी 4 ते 5 काळे मिरी, 2 लवंगा, एखादा दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, तमालपत्र, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि उभा पातळ चिरलेला मध्यम आकाराचा कांदा. कांदा हलकासा बघा असा मऊसूत झाला की मग तो असा पॅनच्या कडेला करायचा. मध्यभागी आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. पण माझ्याकडे अख्खे धने जिऱ्याच्या ऐवजी भरड होती म्हणून मी ती यामध्ये घातलेली आहे. आता तुम्हाला जर खोबऱ्याचे काप आवडत असतील तर यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरं घालू शकता. पण रेस्टॉरंट मध्ये खोबरं घालत नाहीत म्हणून मी घातलं नाही, पण खोबऱ्याने सुद्धा खूप छान चव येते. तर किसलेलं सुकं खोबरं 1 टेबलस्पून तुम्ही घालू शकता. आता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, एखादा मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि काही कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता असा जेव्हा आपण ग्रेव्ही मध्ये घालतो तेव्हा त्याचा स्वादही खूप छान येतो आणि मुळात म्हणजे कढीपत्ता खाल्ला जातो, त्याचे पोषण मूल्य आपल्याला पुरेपूर मिळतात, म्हणून कढीपत्ता वाटणातच घालायचा. आता झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं हे चांगलं असं टोमॅटो बघा असा मऊसूत शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे भिजवलेले मूठभर काजू घालायचे आहेत. त्याच्याने ग्रेव्हीला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. आणि बरोबरीने 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालायचं किंवा रेस्टॉरंट मध्ये काय करतात, काश्मीरी मिरच्याच ना या वाटणासोबत जसं आपण कांदा वगैरे परतलं की नाही तसं परतून किंवा शिजवून घेत असतात. तर माझ्याकडे काश्मीरी मिरच्या नव्हत्या म्हणून मी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे. आता हे एकदा पूर्णतः मिसळून झालं की थंड करायचं आणि पाणी न घालता अगदी बारीक फाईन अशी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आता त्याच पॅन मध्ये इथे पुन्हा आपण तेल घालणार आहोत आणि यामध्ये अगदी छोटूसा किंवा अर्धाच कांदा अगदी बारीक चिरून तो घालायचा आहे. कांदा आपल्याला थोडासा परतायचा आहे. आपण ग्रेव्ही मध्ये सुद्धा कांदा वापरलेला आहे, त्यामुळे आता इथे अगदी थोडासा फोडणीसाठी आपण कांदा वापरलेला आहे. आता कांदा बघा हलकासा असा रंग बदलेपर्यंत परतून घेतला की आपण तयार करून घेतलेली ही जी ग्रेव्ही आहे ना बघा, काश्मीरी मिरचीचा लाल तिखट, मस्त असा भरपूर टोमॅटोचा वापर, त्यामुळे आपली ही ग्रेव्हीचा रंग सुद्धा अतिशय छान आलेला आहे. रेस्टॉरंट मध्ये ही ग्रेव्ही तयार करून पुन्हा तिला तेलामध्ये चांगलं परतून आणि शिजवून ठेवतात, म्हणजे ती अगदी आठवडाभर सुद्धा छान राहते. तुम्हाला जर रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी रेस्टॉरंट मध्ये विविध भाज्यांसाठी लागणारी ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेन. आता हे चांगलं असं मी परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा मग तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल ना तर तो वापरला तरीही चालेल. त्यानंतर अगदी छोटूसा पाव चमचा हिंग घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे आपण टोमॅटोचा भरपूर असा वापर केला आहे, त्यामुळे टेस्ट बॅलन्स होण्यासाठी 1 चमचा साखर आणि साधारण 2 ते 3 टेबलस्पून घट्ट असलेलं छान क्रीमी असं दही घालायचं. जे दही आंबट नसेल असं दही शक्यतोवर वापरायचं आहे. आणि दही घातल्यानंतर अगदी गॅस लहान करायचा आणि हे मसाले आणि हे दही छान असं आपल्याला एकजीव या वाटणामध्ये करून घ्यायचं आहे. बरोबरीने हे असं चांगलं परतत राहिलं की ग्रेव्हीचा रंग सुद्धा बदलतो आणि भिजवलेले काजू आणि दही हेच महत्वाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असं क्रीमी टेक्स्चर आणि टेस्ट येते. आता यावरती झाकण ठेवायचं आणि या ग्रेव्हीला चांगलं असं शिजू द्यायचं आहे. गॅस अगदी लहान ठेवायचा. एक 2-3 मिनिटं शिजल्यानंतर बघा छान असं या ग्रेव्ही मधून तेल असं सेपरेट झालेलं आहे.
आता मात्र महत्वाची स्टेप म्हणजे यामध्ये आपण क्यूब्स करून घेतलेले हे पनीरचे तुकडे घालायचे. आपण सगळ्यात महत्वाची आणि पहिली चूक काय करतो तर पनीर कधीही पाण्यामध्ये ठेवत नाही, त्यामुळे ते फ्रीज मध्ये ठेवून हार्ड होतं. आणि दुसरी महत्वाची चूक बरेच जण करतात की तेलामध्ये सुरुवातीला किंवा बटरमध्ये पनीरचे क्यूब्स असतात किंवा मोठा पनीरचा तुकडा तो शॅलो फ्राय करून घेतात. तर तसं केल्यामुळे सुद्धा पनीर चिवट होतं. त्यामुळे अजिबात या दोन चुका कधीही करायच्या नाहीत. पनीर हे ग्रेव्ही मध्ये चांगलं असं परतून घेतलं की मग झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांची चांगली अशी वाफ घ्यायची. बघा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी झटकेपट बनवून तयार झाली. अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही जर कधी ही भाजी बनवणार असाल ना, तर रात्रीच तुम्ही वाटणाचं प्रिपरेशन तयार करून ठेवलं तर सकाळी मात्र अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. कारण पनीर शिजायला काय फारसा वेळ लागत नाही. फक्त वाटणासोबत एकदा चांगला परतून घेतला आणि 1-2 मिनिटाची वाफ घेतली की पनीर मध्ये सगळ्या चवी छान उतरतात. म्हणजे सकाळी सुद्धा डब्यासाठी तुम्हाला ही झटकेपट भाजी बनवून तयार होते. सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची आणि गॅस बंद करायचा. ही आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी बनवून तयार झाली आहे. रोटी, पराठा, नान, फुलका कशा बरोबरही खूप छान लागते. अगदीच तुम्हाला काहीही जमलं नाही तर पुरी सोबत सुद्धा, कधी कोणी पाहुणे येणार असेल, कधी काय ओकेजन असेल तर अशा वेळी तुम्ही ही भाजी तयार करू शकता. तुम्हाला ही आजची भाजीची पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला ही पनीर सॉफ्ट ठेवण्याची ट्रिक जर आवडली असेल किंवा मी सांगितलेल्या टिप्स जर आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. असे छान छान भरपूर टिप्स सह उपयुक्त रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करा. म्हणजे मला सुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह मिळतो. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.